श्रीराम समर्थ. गुढीपाडवा ते रामनवमी रामरक्षा पाठ कसे करावे. नमस्कार. चैत्र महिन्यातील आरंभीची तिथी प्रतिपदा यालाच हिंदूंचा वर्षारंभ दिन अर्थात गुढीपाडवा असे आपण संबोधतो. तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी हे श्री प्रभुरामचंद्राचं नवरात्र. या काळात केलेली श्रीराम उपासना ही अत्यंत फलदायी होते. अगदी लहान वयापासून रामरक्षा म्हणवून घेण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. तसेच श्री प्रभुरामचंद्राच्या या नवरात्रात म्हणजेच या 9 दिवसात रामरक्षा स्तोत्राचे दररोज 11 वेळा पाठ करावे. ह्यालाच रामरक्षा सिद्ध करणे असे म्हटले जाते. कुठल्याही विवादामध्ये तसेच कुठल्याही शंका कुशंकांमध्ये न पडता आपण या नवरात्रात 9 दिवस न चुकता दररोज 11 वेळेस पाठ करावा. रामरक्षा अनुष्ठानाकरिता या नवरात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नवरात्रात कुठलीही केलेले अनुष्ठान सिद्ध होते असे म्हणतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर आपले नित्यकर्म उरकून स्नान वगैरे करून वस्त्र परिधान करून कपाळाला गंध लावावे. स्त्रियांनी हळद कुंकू लावावे. आचमन वगैरे करून कुलदेवतेला नारळ विडा ठेवून गणपती कुलदेवता इष्टदेवता तसेच आई वडिलांना नमस्कार करून आपली जी काही नित्यपूजा वगैरे आहे ती करून गुढी उभारून अनुष्ठानास सुरुवात करावी. श्री गणेशाय नमः अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य इथपासून सुरुवात करून रामनाम वरानने इथपर्यंत म्हणून इति श्री बुधकौशिक न म्हणता परत चरितम रघुनाथस्य इथून सुरुवात करून रामनाम वरानने इथपर्यंत म्हणावे आणि पुन्हा चरितम रघुनाथस्य इथून सुरुवात करावी. अशा पद्धतीने 11 वेळा रामरक्षा एका आसनावर एका स्थानावर म्हणावी. 11व्या वेळेस इति बुधकौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णम असे म्हणून संपवावे. अशा पद्धतीने 9 दिवस रोज 11 वेळा रामरक्षा म्हणावी म्हणजे ती सिद्ध होते. 10व्या दिवशी एकदाच संपूर्ण रामरक्षा म्हणावी. अनुष्ठान सिद्ध झाल्यावर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हणावी. अनुष्ठान चालू असताना रामरक्षा म्हणून होईपर्यंत कुणाशी बोलू नये. 9 दिवस व्रतस्थ राहावे. अभक्षभक्षण अपेयपान करू नये. परान्न घेऊ नये. सदा चरणाने वागावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. नमस्कार. कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं. आपण या चॅनलला लाईक शेअर आणि आपल्या ओळखीच्या इतर जनांना आप्तेष्टांना हे शेअरसुद्धा करू शकता. धन्यवाद.